मित्रांनो, एकदा सोनल मावशी आमच्या घरी 8-10 दिवस राहायला आली होती. एकदा रात्री आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा मावशी म्हणाली, चला आपण सगळे गोव्याला जाऊया. किती दिवस झाले आपण एकत्र बाहेर गेलो नाही. आपण चौघे खूप मजा करू. काय म्हणता? आम्ही सर्वांनी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी, मावशी, माझी आई आणि माझी काकू गोव्यासाठी निघालो. गोव्याला पोहोचल्यावर आम्ही एक छान हॉटेल बघून 2 खोल्या बुक केल्या. थोड्या विश्रांतीनंतर सर्वजण तयार होऊन बेडवर बसलो. मावशी, आई आणि काकू त्यासुद्धा जीन्स घालायला लागल्या. खरं सांगतो मित्रांनो, माझी आई आणि काकू त्या कपड्यामध्ये इतक्या देखण्या दिसत होत्या की त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं अस्तित्व उठून दिसत होतं. त्यांना तसं पाहून माझ्या मनात भावना दाटून आल्या होत्या आणि मावशी हे ओळखून मला बघून डोळा मारत होती. आम्ही चौघे बीचवर फिरायला गेलो. तिथे खूप मजा केली आणि रात्री उशिरा हॉटेलवर परतलो. सगळे फ्रेश होऊन नाईट ड्रेसमध्ये बसले होते. मावशी मिश्किलपणे म्हणाली, चला आपण पत्ते खेळूया, पण एक अट आहे, जो हारेल त्याला जिंकणाऱ्याचं ऐकावं लागेल. सर्वांनी हसून संमती दिली. खेळ सुरू झाला आणि पहिल्या डावात मावशी जिंकली. ती हसून म्हणाली, चला आता मी जिंकले तर माझं ऐकावं लागेल. मोकळे व्हा आणि डॅन्स करा. आई आणि काकू एकमेकांकडे पाहू लागल्या, पण मावशीने आग्रह धरला की आपण सगळे घरचेच आहोत. आई आणि काकू हसत मोकळे झाले. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोहक होतं की ते पाहून माझ्या मनातील भावना दाटून येऊ लागल्या. काही वेळाने खेळ पुन्हा सुरू झाला आणि पुन्हा मावशीच जिंकली. यावेळी ती म्हणाली, आता पूर्ण मोकळं व्हा आणि गाणी म्हणत नाचा. मी थोडा अडखळलो, पण मावशीने ऐकलं नाही आणि आई आणि मावशी मोकळ्या झाल्या आणि मी सुद्धा पूर्णपणे मोकळा झालो. माझ्या मनातील भावना आता दाटून आली होती. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. मावशी जवळ आली आणि माझ्या भावनेला हाताने अनुभव देत म्हणाली, विकी, तू तर खूप भावूक झाला आहेस. असं म्हणत ती माझ्या भावनेला हळूवारपणे अनुभव देऊ लागली. त्यानंतर मावशी आणि आई काकू पूर्णपणे मोकळ्या नैसर्गिक अवस्थेत होत्या. मावशी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागली. मी काकूला ओढले आणि त्यांच्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घेतला. बाजूला आई उभी होती. मी आईच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. काही वेळातच त्या तिघांच्या जीवनातून झरा वाहू लागला. आता खऱ्या अनुभवाची वेळ आली होती. मावशी जवळ आली आणि तिने आपल्या जीवनात माझ्या भावनेचा स्वीकार केला. त्यानंतर काकूची वेळ आली. काकूच्या जीवनाचा मार्ग खूप निमुळता होता. कदाचित काकांना इतका सुंदर अनुभव देता आला नसावा. आई आणि मावशी काकूला सावरत होत्या. अखेर आईची वेळ आली. मी तिच्या जीवनाचा आणि अस्तित्वाचा खूप सुंदर अनुभव घेतला. जेव्हा माझ्या समाधानाची वेळ आली तेव्हा मी तिच्या अस्तित्वात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. सकाळी 10 वाजता आईने मला उठवले आणि आम्ही बाथरूममध्ये गेलो. तिथे आम्ही अस्तित्वाचा पुन्हा अनुभव घेतला. नंतर आम्ही बीचवर गेलो. तिथे पाण्यात मी काकूच्या आणि मावशीच्या जीवनाचा अस्तित्वाचा पुन्हा सुंदर अनुभव घेतला. असे आमचे 3 दिवस मजेत गेले. या 3 दिवसाच्या प्रवासात आमच्यातल्या भावना मर्यादित राहिल्या नव्हत्या. तिसऱ्या दिवशी समुद्रकिनारी बसलेले असताना सूर्यास्ताच्या वेळी मला अचानक एक वेगळी जाणीव झाली. मला जाणवलं की हे सगळं केवळ अनुभव नव्हता, तर आमच्यातल्या विश्वासाचा एक असा धागा होता जो कदाचित जगाच्या नजरेत वेगळा असेल, पण आमच्यासाठी तो एकमेकांबद्दल मोकळेपणा होता. आई, काकू आणि मावशीच्या डोळ्यात मला एक वेगळी शांतता आणि समाधान दिसत होतं. पण हा प्रवास इथेच संपणार नव्हता. हॉटेलवर आल्यावर मावशीच्या फोनवर एक असा मेसेज आला ज्याने मावशीचा चेहरा एकदम पांढरा पडला. तिने जो मेसेज वाचला त्यानंतर तिने माझ्याकडे ज्या नजरेने बघितलं त्या नजरेत भावना नव्हती, तर एक अमानिक भीती होती आणि काहीतरी लपवण्याची जाणीव होती. आई आणि काकूसुद्धा चिंतित पडल्या. काय झालं ग सोनल? आईने विचारलं. मावशीने फोन पटकन खिशात टाकला आणि आवळा गिळत म्हणाली, काही नाही ग, घराकडून निरोप आहे. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. आम्ही घाईघाईने बॅगा भरल्या. गोव्याचा तो आनंदी प्रवास अचानक एका अनामिक दहशतीत बदलला होता. वाटेत कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. मी गाडी चालवत होतो, पण माझं लक्ष सतत आरशातून मागे बसलेल्या तिघींकडे जात होतं. मावशी सतत खिडकीबाहेर बघत होती. काकूचे हात थरथरत होते आणि आईचे डोळे मिटून घेतलेले होते. घरी पोहोचल्यावर वातावरण अधिकच गंभीर झालं होतं. मावशी तिच्या खोलीत निघून गेली. मी शांत बसू शकत नव्हतो. रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा मी मावशीच्या खोलीबाहेर गेलो. दरवाजा अर्धवट उघडा होता. मावशी कोणाची तरी फोनवर दबक्या आवाजात बोलत होती. मी त्याला घेऊन आले आहे. तुम्ही जे सांगताय ते खूप धोकादायक आहे. विकीला याबद्दल काहीच माहिती नाही. जर त्याला कळालं की गोव्यात आम्ही जे केलं तो एक प्लॅन होता, तर तो आपल्याला कधीच माफ करणार नाही. माझं डोकं चक्रावून गेलं. प्लॅन म्हणजे गोव्याला जाण्याचा निर्णय, तो पत्ते खेळण्याचा प्रकार आणि तो अनुभव घेणं, हे सगळं प्लॅनिंग होतं. पण का? मी तसाच मागे फिरलो आणि माझ्या खोलीत आलो. मला त्या रात्री झोप आली नाही. सायकॉलॉजीचा विद्यार्थी असल्यामुळे माझं डोकं आता वेगळ्या दिशेने वळू लागलं होतं.
की केवळ गोव्याला जाण्याचा प्लॅन नव्हता, तर यामागे काहीतरी मोठं षडयंत्र होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर घरात मावशी नव्हती. आई आणि काकू हॉलमध्ये बसून रडत होत्या. काय झालं आई? मावशी कुठे आहे? मी विचारलं. आईने माझ्याकडे बघितलं. तिचे डोळे सुजलेले होते. विकी, सोनल निघून गेली, पण जाताना तिने तुझ्यासाठी हे पत्र सोडले. मी ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, विकी, गोव्यातला तो अनुभव खरा होता, पण त्यामागचं कारण खूप कडू आहे. तुला वाटतं तसं तुझं कुटुंब साधं नाही आहे. तुझ्या वडिलाचा मृत्यूचं रहस्य त्या कपाटात दडलं आहे, ज्याची किल्ली मी तुझ्या उशाखाली ठेवली आहे. पळ विकी, इथून पळ. ते सोडणार नाहीत. माझं मन धडपडलं. मी धावत माझ्या खोलीत गेलो. उशीखाली खरंच एक जुनी किल्ली होती. मी कपाट उघडलं. तिथे कपड्यांच्या मागे एक गुप्त कप्पा होता. तो उघडताच माझं मन धडधडायला लागलं. तिथे काही जुने फोटो होते. त्यात माझे वडील, आई, काकू आणि मावशी एका अनोळखी माणसासोबत उभे होते. पण धक्कादायक गोष्ट ही होती की त्या फोटोमध्ये वडिलाच्या चेहऱ्यावर लाल शाईने फुल्ली मारलेली होती. खाली काही कागदपत्र होती. ती वाचल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या वडिलांच्या नावे असलेली करोडाची प्रॉपर्टी आणि इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी कोणीतरी एक खेळ रचला होता. आणि गोव्याची ती सहल, ती मला भावनिक जाळ्यात ओढण्यासाठी आणि माझी सही काही कागदपत्रावर घेण्यासाठी केलेली एक सोय होती. आता मला प्रत्येक सावलीची भीती वाटू लागली. आई आणि काकू, ज्यांच्यासोबत मी गोव्यात तितके सुंदर अनुभव घालवले होते, त्या खरंच त्या गुन्ह्यात सामील होत्या का त्यांनाही कोणीतरी दबाब देत होतं? रात्रीच्या वेळी मला घराच्या मागच्या बागेत काहीतरी खोदण्याचा आवाज आला. मी हळूच खिडकीतून बघितलं. पाऊस पडत होता. काकू आणि आई हातात फावडे घेऊन काहीतरी पुरत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ते नव्हते जो गोव्यात होते. तिथे एक क्रूरता होती. अचानक माझ्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल होता. मी उचलला. समोर सोनल मावशी होती, पण ती बांधलेली होती. तिच्या तोंडावर पट्टी होती. कॅमेरा फिरला आणि एक व्यक्ती समोर आली. तो हुबेहूब माझ्या वडिलासारखा दिसत होता. विकी, गोव्यात मजा आली ना? तो माणूस हसून म्हणाला. त्याचा आवाज जड आणि काळजाला थरकाप उडवणारा होता. तुला वाटतं तुझे वडील वारले? नाही, त्यांना तर घरातल्याच मंजू आणि रीनाने जिवंत मारण्याचा प्रयत्न केला होता. मी तुझा काका आहे, जो अनेक वर्ष तुरुंगात होतो. माझ्या लक्षात आलं की मी एक मोठ्या ट्रॅकमध्ये अडकलो आहे. गोव्यात मी ज्या भावनांना अनुभव घेतला, तो माझा ब्रेनवॉश करण्याचा एक भाग होता. मला भावनिकदृष्ट्या इतकं कमकुवत गेलं होतं की मी त्यांच्यावर कधीच संशय घेऊ नये. ती व्यक्ती पुढे म्हणाली, आता तुझ्याकडे एक चॉईस आहे. एकतर त्या कागदपत्रावर सही कर आणि आमच्यासोबत सामील हो, किंवा उद्या सकाळी तुझी ही सोनल मावशी आणि तू दोघेही या जगातून गायब व्हाल. निर्णय तुझा आहे. मी फोन कट केला. बाहेर आई आणि काकू आता बागेतून घरात येत होत्या. त्यांच्या हातातले फावडे कशाने तरी माखलेले होते की चिखलाने, हे मला कळत नव्हतं. मी रूमचा दरवाजा आतून बंद केला. माझ्या मनात गोव्यातल्या त्या रात्रीचे दृश्य फिरू लागले. आईचं हे हसणं, काकूचा तो अनुभव, हे सगळं खोटं होतं की त्यासुद्धा कुणाच्या तरी हातातल्या बाहुल्या होत्या. सकाळ व्हायला अजून काही तास बाकी होते. मी बॅग भरली आणि खिडकीतून बाहेर उडी मारली. मला मावशीला वाचवायचं होतं आणि त्या रहस्याचा उलगडा करायचा होता. पण जसा मी गेटपाशी पोहोचलो, तिथे एक काळी कार उभी होती. कारची काच खाली झाली. आज जो माणूस बसला होता त्याला पाहून माझे हातपाय गळाले. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा मृत्यू घोषित केलेला बाप होता. तो माझ्याकडे बघून थंडपणे हसले आणि म्हणाले, विकी, तुला वाटलं ही कथा तू लिहितोय? नाही बाळा, ही कथा मी 20 वर्षापूर्वीच लिहून ठेवली होती. गोव्यात जे झालं ती तर फक्त तुझ्या आयुष्याची इंटरमिशन होती. पिक्चर तर आता सुरू होणार आहे. गाडीचा दरवाजा उघडला. ये आत बस, सोनल वाट बघते तुझी. मी सुन्न होऊन गाडीत बसलो. गाडी वेगाने अंधारात निघून गेली. मला कळत नव्हतं की मी माझ्या वडिलासोबत जातोय की एका गुन्हेगारासोबत. आई आणि काकूने बागेत नक्की काय पुरलं होतं? मित्रांनो, तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर कॉमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. या व्हिडिओवर जर भरपूर कमेंट आल्या तर मी नक्कीच पुढचा भाग लवकरात लवकर घेऊन येईल. आणि हो, पुढचा भाग मिस होऊ नये यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात. मला माहीत आहे तुम्ही नक्की कमेंट करणार. धन्यवाद.